नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता कितीही लाडू आपल्याला बनवायचे असू दे, परफेक्ट मोजमाप आणि चवीला उत्तम लाडू आपण बनवणार आहोत। तर हॅपी मकर संक्रांती ॲडव्हान्समध्ये बोलते, कारण आता तिळाचे लाडू बनवायचे चालू आहेत। तर आपण ज्या काही या सणामध्ये रेसिपीज बनवतो त्या फक्त बनवायच्या म्हणून नाही, तर परंपरेनुसार प्रत्येक सणाच्या वेळी जे पदार्थ आपण बनवतो ते त्यावेळेचे वातावरण आणि हवामानासोबत शरीराला सुद्धा अनुकूल असतात। आता तिळाचे लाडू किंवा गूळ हा उष्णतावर्धक आहे आणि थंडीमध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी फायदेशीर यासाठी व आपल्या प्रियजनांचे कुटुंबाचे तोंड गोड करण्यासाठी आपण तिळगुळाचे लाडू बनवतो। तर चला पाहूया आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे आहेत। तर 2 वाटी तीळ घ्यायचं आहे। आता 2 वाटी तीळ घेतलेला आहे, आपण पाहू शकता। आता 2 वाटी तीळ घ्यायचे। आता हे एकत्र आपण करून घेऊयात आणि मग घ्यायचं आहे आपल्याला गूळ। तर आता आपण 2 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला कितीही लाडू करायचे असू देत, आपण अशा वाटीच्या मापाने करू शकता किंवा एखादं भांडं घेऊ शकता। जर जास्त लाडू करायचं असेल तर म्हणजे 2 वाटीसाठी 1 वाटी, आता 4 वाटी जर तुम्ही तीळ घेतलं तर 2 वाटी गूळ घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट माप आहे, अजिबात चुकणार नाही। पाहू शकता अगदी भरून वाटी घेतलेली आहे हा गूळ, कारण तीळसुद्धा आपण भरून घेतलेले आहे पूर्ण। आता आपण हे जे तीळ आहेत ते तीळ छान असे भाजून घेऊयात, अगदी खुसखुशीत असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे तीळ आहेत ना, ते अगदी सर्व साफ करून घेतलेले आहेत आणि शक्यतो पॉलिश केलेले पांढरे तीळ न वापरता आपले जे नॉर्मल असे तीळ असतात तेच वापरायचे आहेत। त्यामुळे काय होतं, चवसुद्धा छान येते आणि त्याच तिळाला ॲक्च्युली चव असते। पॉलिश तीळ जे असतात ना त्याला चव अशी नसते जास्त। तर आता पाहू शकता कढई गरम करत ठेवलेली आहे। गरम झाल्यानंतर आपण हे तीळ याच्यामध्ये ओतून घेऊयात। आता कढईमध्ये आपण तीळ ओतून घेतलेले आहेत। आता छान असं हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, अगदी खुसखुशीत असे भाजायचे, अगदी ब्राउनिश कलर येईपर्यंत। ॲक्च्युली गॅस जेव्हा आपण तीळ म्हटलं की पटकन असं भाजून निघतात, त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे तीळ तडतड असे उडणारही नाहीत आणि जास्त करपणारही नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे। सतत असं हलवत राहायचं आहे आणि मिडियम ठेवलात गॅस तर मग व्यवस्थित असे आपले तीळ हे भाजून निघतील, ब्राउनिश होतील। आता तीळ चांगले आपले भाजून झालेले आहेत। तर आता तीळ भाजल्यानंतर आपण 1 चमचाभर तूप घालायचं आहे यामध्ये, कारण जर चमचाभर तूप घालाल ना तर अजून छान असं एक क्रिस्पनेस येतो तिळामध्ये, एक खुसखुशीतपणा येतो आणि चवसुद्धा खूप वाढते। म्हणून 1 चमचाभर तीळ आपण घालणार आहोत आणि 1 चमचाभर तीळ आपण बाजूला ठेवणार आहोत, कारण ते आपल्याला जेव्हा आपण गूळ कढवणार आहोत तेव्हा लागणार आहे। तर पाहू शकता व्यवस्थित असं हे तूप सर्व तिळाला लागेल इथपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅस मात्र मीडियम किंवा स्लो ठेवायचा आहे। आता हे तीळ बऱ्यापैकी आपले सर्व भाजून तयार आहेत। तर पाहू शकता हाताने सुद्धा तुम्ही असं चेक करू शकता। जेव्हा तीळ भाजतात ना, तुम्ही तूप घातलं, ॲक्च्युली तुपामुळे चांगली चव येते म्हणून तूप आपल्याला घालायचं आहे, पण तूप घातलं नाहीत ना तेव्हासुद्धा असे खसखण असे खुसखुशीत होतात। पाहू शकता असे हातावरती चुरडले जातात। तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून ठेवूयात, कारण आता पूर्णपणे आपलं हे सर्व तीळ छान असं भाजून निघालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊयात आणि तोपर्यंत कढई आपण गॅसवरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे तूप। जे मगाशी उरलं होतं आपलं तूप, तर ते तूप आपण चमचाभर यामध्ये ॲड करूयात। आता तूप घातलं ना की छान अशी शाईनसुद्धा येते लाडूवरती, मस्त अशी चमक येते।
आणि दिसायला सुद्धा अतिशय सुरेख असे हे लाडू दिसतात. तर आता आपण गूळ चांगला कढवून घ्यायचा आहे. तूप घातल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि असं हे गूळ कढवून घ्यायचा. गूळ जर बारीक कापला तर अतिउत्तम, म्हणजे गूळ पटकन आपला शिजला जातो. आता पाहू शकता आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे. चांगला मेल्ट करून घ्यायचा आणि मग आपल्याला 2-3 मिनटं परत हा गूळ शिजवून घ्यायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. जास्तही ब्राउनिश करायचा नाही. जर जास्त तुम्ही ब्राऊन केलात तर मात्र गूळ अगदी कडकडीत असे लाडू होतात. म्हणून पातळ झाल्यानंतर 2 मिनिटं फक्त आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे. आणि आता पाहू शकता जे खडे वगैरे आहेत गुळाचे, तर ते सुद्धा मी असे दाबून दाबून याच्यामध्ये अगदी पातळ करून घेत आहे. गूळ असा कढईने सुद्धा आपण हलवत राहायचं आहे, म्हणजे गूळ चिटकणार नाही कढईला, याकडे लक्ष द्यायचं आहे. आता ही नॉनस्टिक कढई आहे त्यामुळे तर गूळ चिटकणार नाही, पण जेव्हा आपण ॲल्युमिनियमची कढई घेतो तेव्हा तर सर्व बाजूने आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे व्यवस्थित असा गूळ आपला निघून येईल. आणि तूप लावताना सुद्धा पसरून लावायचं तूप, जेणेकरून आपला गूळ जो आहे तो कढईला चिकटणार नाही, याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि आता पाहू शकता गूळ छान असा आपला शिजून तयार आहे. तर यामध्ये थोडासा सोडा घालायचा, अगदी थोडासा चिमूटभर आपण सोडा यामध्ये घेणार आहोत. पाहू शकता 1 चिमूटभर घेणार आहोत आपण सोडा. आणि हा सोडा घातल्यानंतर सुद्धा आपण गूळ हलवत राहायचा आहे. आता चांगला गूळ फसफस असा होईल, अगदी फेस असा येईल गुळाला, छान असा गुबगुबीत वाटेल गूळ. पाहू शकता तुम्ही अगदी फेसाळेल गूळ. तर आता सतत हलवत राहायचं आहे, व्यवस्थितपणे हलवायचं आहे हे. आता आपला गूळ अगदी परफेक्ट असा तयार आहे. आता आपण यामध्ये तीळ ॲड करून घेऊयात. तर हे सर्व आपण भाजून घेतलेले तीळ यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि पटापट आपण परत उलटं हलवायचं आहे, हलवत राहायचं आहे. उलट्याने एकजीव आणि मिक्स असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे गूळ आणि तीळ. आता तुम्हाला सांगते, जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणेसुद्धा तुम्ही भाजून यामध्ये ॲड करून घेऊ शकता, किंवा चण्याची जी डाळ असते, खाऊची डाळ जी असते, ती खुसखुशीत डाळसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्यामुळे क्वांटिटी पण वाढेल आणि चवही वाढेल. आणि वाटल्यास तुम्हाला ड्रायफ्रूट जर घालायचं असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. पण ॲक्च्युली माझ्या घरी असे प्लेन लाडू आवडतात तिळाचे, त्यामुळे मी प्लेन लाडू बनवलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर या सर्व पदार्थ हे तुम्ही घालू शकता यामध्ये, त्यामुळे अजून छान अशी चवसुद्धा येईल. आता पाहू शकता 1-2 मिनिट आपल्याला तीळ आणि गूळसुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे शिजवायचं. आता जे काही वाटीला, जे आपल्या बाऊलला जे काही तीळ लागलेले आहेत तर ते तीळसुद्धा मी छान असे पुसून घेते, कारण वेस्ट तर आपल्याला अजिबात घालवायचं नाही आहे, हो ना. आणि तीळसुद्धा आता महागच झालेले आहेत. तर आता पाहू शकता, तर व्यवस्थित असं हे काढून घेऊया सर्व बाजूने तीळ. आणि छान असं तीळ आणि गूळ हा मिक्स करून घेतलेला आहे आपण. तर पाहू शकता आता थोडासा ब्राउनिश असा कलर येत आहे आणि मी गॅस आता बंद करणार आहे. तर गॅस बंद करायचं आणि बंद झाल्यानंतर सुद्धा कढई गरम असते, 1-2 ते 3 मिनिटं कढई चांगली गरम असते, त्यामुळे खाली करपणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि सतत असं हलवत राहायचं आहे 2-3 मिनिटं आणि मग कढई उतरून खाली ठेवायची आहे आपल्याला. आता पाहू शकता, आता गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायला घ्यायचे आहेत, कारण जेव्हा गूळ आणि तीळ घट्ट होतं किंवा गुळाचं ज्यावेळी थंड होतो आणि घट्ट होतो त्यावेळी मग लाडू बांधण्यासाठी खूपच अवघड जातं. तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे असे तीळचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ना, तिळागुळाचं, तर ते आपण प्लेटवरती असं चमच्याच्या साहाय्याने असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे इझिली आपल्याला लाडू वळता येईल. आणि असं व्यवस्थितपणे आपल्याला मापानुसार असं तिळासाठी, म्हणजे तिळाचा लाडू बनवण्यासाठी व्यवस्थित असं 1 चमचाभर आपण तिळाचे असे ढीग करून ठेवलेले आहेत. पाहू शकता तुम्ही,
ज्या पद्धतीने आपण सांडगं घालतो त्या पद्धतीने आपण असं प्लेटवरती लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा, म्हणजे थोडंसं थंड होईल आणि पटकन आपल्याला लाडू वळता येईल. तर हे मिश्रण खूपच गरम असतं आणि त्यामध्ये गूळ असल्यामुळे तर अतिशय हाताला चटके बसतात. तर त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. माझे हात तर अगदी लाल भडक झाले होते हे तिळाचे लाडू बनवताना, तर पाहू शकता. पण ॲक्च्युली मी हे पाणी लावल्यामुळे जास्त सहसा आपल्या हाताला चटके बसणार नाहीत. तर पूर्वी जेव्हा मी म्हणजे बिना पाणी लावता अशी घ्यायची तेव्हा मात्र मला खूप चटके बसत होते. म्हणून ही अगदी मस्त अशी ट्रिक आहे. पाणी लावायचं आणि मग लाडू वळायचे. पाहू शकता अजिबात मग हाताला चटकेही बसणार नाहीत आणि लाडूसुद्धा आपले गोलदार असे बनतील, गोल गरगरीत. तर आता या पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करूयात. आणि जेव्हा आपलं कढईतलं मिश्रण जे घट्टसर होईल तेव्हा मीडियम गॅस करून आपण ते गॅसवरती ठेवायचं. पटकन ते सैलसर होतं आणि मग पटकन आपल्याला परत लाडू वळायला घ्यायचे आहेत. तेव्हा शक्यतो त्याच्यावरती प्लेट ठेवून द्यायची एखादी कढईवरती, म्हणजे ते थंडसुद्धा होणार नाही. कारण अति थंड होऊनही चालत नाही, कारण मग लाडू वळण्यासाठी खूप अवघड जातं. तर असं पाणी हाताला लावायचं आणि मग आपला गोळा उचलून व्यवस्थित असे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. आणि तयार आहेत आपले मस्त असे लाडू. जर तुम्हाला माझी रेसिपी थोडीशीही आवडली आणि मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत, ट्रिक आहेत, त्या जर तुम्हाला आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने लाडू बनवून पहा. आणि मग वाटल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटही करा. छान छान कमेंट केल्यामुळे मलासुद्धा नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी एक उत्साह निर्माण होतो. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद.